मनपा निवडणुकीमध्ये घराणेशाहीचा बोलबाला पाहायला मिळाला। उमेदवारीमध्ये कार्यकर्त्यांपेक्षा नातलगांना प्राधान्य दिल्याचं समोर आलंय। नातेवाईकच उदंड झाले आणि कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर पडलेले आहेत असं चित्र पाहायला मिळालं। काल अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी गोंधळ घातलेला होता, त्या सगळ्या बातम्या आपण पाहिलेल्या आहेतच। मात्र आता काल अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्यामध्ये 30 नेत्यांसह 116 नातेवाईक मैदानामध्ये आहेत। मुंबईचा जर विचार केला तर मुंबईमध्ये 43 नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिलेली आहेत। नातेवाईक उदंड झाले आणि कार्यकर्ते मात्र वाऱ्यावर उडाले अशी परिस्थिती आपल्याला या मनपा निवडणूक उमेदवारीमध्ये पाहायला मिळत आहे। एकमेकांवर घराणेशाहीचा आरोप करताना मनपा निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांनी उमेदवारीमध्ये घराणेशाहीचंच दर्शन घडवले। आतापर्यंतच्या माहितीनुसार मुंबईमधील महापालिकांमध्ये 30 नेते रिंगणामध्ये उतरलेले आहेत, तर अन्य काही नेत्यांनी आपल्या 116 नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे। मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी भाजप, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा सर्वच पक्षातील माजी नगरसेवक, आमदार, खासदार, वरिष्ठ नेत्यांची मुलं, भाऊ, बहीण, पत्नी, सून अशा 43 नातेवाईकांना उमेदवारी दिलेली आहे। नेत्यांच्या घरातच उमेदवारी गेल्यामुळे इच्छुकांसह कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत। भाजपचे आमदार, खासदार यांनी आपल्या कुटुंबियांसाठी उमेदवारी घेऊ नये असे आदेश दिले असताना सुद्धा त्याला या नेत्यांनी हरताळ फासलेला आहे। ठाणे जिल्ह्यातील भाजपच्या 4 विद्यमान आमदारांनी आपल्या कुटुंबियांसाठी तिकीटं पदरात पाडून घेतलेली आहेत। नवी मुंबईमध्ये मंत्री गणेश नाईक यांनी आपले पुतणे सागर नाईक तसंच सून वैष्णवी नाईक यांच्यासाठी तिकीट मिळवून दिले। आपण ग्राफिक्स मधूनच पाहूयात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या घरात 3 तिकीटं गेलेली आहेत। किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांना संधी मिळालेली आहे, त्यांना सुद्धा उमेदवारी मिळाली आहे। सुरेश गंभीर यांची मुलगी शीतल गंभीरला सुद्धा उमेदवारी मिळाली आहे। रामदार असलम शेख यांच्या घरात 4घांना उमेदवारी दिलेली आहे। रामदार नवाब मलिक यांच्या कुटुंबात 3घांना तिकीट गेले। जोगेश्वरीमध्ये खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी दीप्ती वायकर पोतनीस यांना तिकीट मिळाले। दादरमधून सदा सरवणकर यांचा मुलगा समाधान आणि मुलगी प्रिया सरवणकरला तिकीट मिळाले। राहुल शेवाळे यांची बहिणी वैशाली शेवाळेला सुद्धा तिकीट दिले गेले। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत आणि मुलगी हर्षदा हिलाही तिकीट दिलेलं आहे। आमदार सुनील प्रभू, सुनील शिंदे, आशिष चेंबूरकर यांच्या नातेवाईकांना सुद्धा संधी मिळाली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांना उमेदवारी दिली आहे। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा पुतण्या सचिन सुद्धा रिंगणामध्ये आहे। त्यामुळे उरलो फक्त सतरंजा उचलण्यापुरता अशीच भावना या कार्यकर्त्यांची आहे आणि त्यांनी संताप सुद्धा काल यावेळी व्यक्त केलेला आपण पाहिलेला आहे।